भारतानं पाकिस्तान सोबतचे सर्व प्रकारचे व्यापार बंद केलेत। तसंच पाकिस्तानी जहाजांना आता भारतीय बंदरांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी करायला सुरुवात केली आहे। पाहूयात। भारताचा पाकिस्तानवर ट्रेड स्ट्राईक। पाकिस्तान सोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद। पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरावर बंदी। भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। पाणी कोंडी हवाई कोंडीनंतर भारतानं आता पाकिस्तानवर ट्रेड स्ट्राईक केलाय। भारताकडनं पाकिस्तान सोबतचे सर्व प्रकारचे व्यापार बंद करण्यात आले। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतलाय। सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीवर आता बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे पाकिस्तानला याचा चांगलाच मोठा फटका बसणार आहे। साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाईल पार्ट, टायर ट्यूब अशा आदी वस्तूंची भारत निर्यात करायचा। कापूस, रसायने, अन्न उत्पादने, औषधे आणि मसालेही भारत निर्यात करायचा। मात्र भारत आता या सर्व वस्तूंची निर्यात बंद करणार आहे। पूर्वी सिमेंट, जिप्सम, फळं, तांबे आणि मीठ यासारखी उत्पादनं आयात केली जात होती। मात्र 2019 पुलवामा हल्ल्यानंतर आयात जवळजवळ शून्य झाली। 2024 मध्ये भारताची पाकिस्तानमधनं 4.8 दशलक्ष डॉलर्सची आयात होती। त्यामध्ये फक्त सैंधव मीठ आणि मुलतानी मातीसारख्या आवश्यक वस्तू आयात केल्या जात होत्या। मात्र तोही व्यापार आता पूर्णपणे बंद होणार आहे। पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे दिवाळखोरीवरच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे। पाकिस्तान हा पूर्णपणे बेलआउट पॅकेजेसवरती विसंबून असणारा देश आहे। आतापर्यंत 22 वेळा त्यांनी IMF आणि वर्ल्ड बँक कडनं बेलआउट पॅकेजेस घेतलेले आहे। हा सातत्याने कटोरा घेऊन इतर देशांकडे असेल, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे असेल, भीक मागण्याचं काम हा पाकिस्तान करतो। पाकिस्तानमध्ये उद्योगधंदे असेल, शेती असेल यांचं उत्पादन पूर्णपणे घटलेलं आहे। परकी गुंतवणूक कोणत्या पद्धतीने नाहीये, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे, महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे हा देश पूर्णपणे परकीय मदतीवरती विसंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल। दरम्यान पाकिस्तानच्या सर्व जहाजांनाही भारतीय बंदरावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर भारतीय जहाजांना देखील पाकिस्तानी बंदरावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे। मर्चंट शिपिंग कायदा 1958 आणि कलम 411 अंतर्गत भारत परदेशी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घालू शकतो। हा कायदा भारतातील व्यावसायिक सागरी क्रियाकलापांचं नियमन करतो। भारत सरकारला राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक हित किंवा धोरणात्मक कारणांसाठी ही बंदी करू शकतो। बंदरे, कंटेनर टर्मिनल्स, तेल टर्मिनल्स यासारख्या संवेदनशील ठिकाणी बाह्य हस्तक्षेपाची भीती होती। या बंदीमुळे थेट सागरी हेरगिरी किंवा गुन्हेगारी कारवायांचा धोका कमी होईल। या निर्णयानंतर कोणतेही पाकिस्तानी जहाज भारतीय पाण्यात प्रवेश करू शकणार नाही। भारताने पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवरती येण्यासाठी जो मज्जाव केलेला आहे तो अत्यंत उत्तम आणि अत्यंत संयुक्तिक अशा प्रकारचा निर्णय आहे। याच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावरती व्यापार झटका हा मिळणार आहे। विशेष करून पाकिस्तानचा जो दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा उत्तर पूर्व आशिया असेल यांच्याबरोबर जो व्यापार होतो तो प्रामुख्याने भारतीय बंदरांच्या माध्यमातून आणि हिंदी महासागराच्या माध्यमातून होत असल्यामुळे पाकिस्तानला ही बंदरावरती येण्याची जी मज्जाव केला गेला आहे त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला जास्त इंधन लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे। तर भारताने घेतलेला हा निर्णय अत्यंत उत्तम संयुक्तिक आहे। पहलगाम मध्ये केलेला हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात पडणार आहे। भारतानं आता पाकिस्तानची चारही बाजूनं कोंडी करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आधीच भीकेला लागलेला पाकिस्तान भारताच्या या ट्रेड स्ट्राईक नंतर अजून भीकेला लागल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।